आणि असा वेळेस पाहिजे कारण की त्यांच्या सोबत असतात कंटिन्यू त्यांचे 24 तास त्यांच्या सोबत असतात ऑन ऑन अँड ऑफ म्हणजे जेव्हा जेव्हा गरज पडेल त्या ठिकाणी त्यामुळे माझ्या टीमचं जे कौतुक होऊन खरंच मला चांगलं वाटलं आज. आम्ही तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी असतो बाहेर आम्ही त्यांच्याशी खंबीरपणे उभे राहू शकतो पण त्यांच्यासोबत 4 तास त्या ठिकाणी त्याच्या खांद्याला खांदा करून मिसळून राहणारा आज आपण ज्या इथं वर्ल्ड किडनी डेच्या निमित्ताने जमलेलो आहोत सगळे. त्या दिवशी मी 11 वाजता इथं आले होते, सर आलते, सरांनी बघितलं, नुसतं सरांना बघितलं माझं झटके गायब झाले. कारण ते कॅल्शियमचं तसं असतं, कारण तेवढ्या पर्टिक्युलर टाइमला ते झटके येतात. मग शॉकिंग असं होतं की आता ही झटक्यामध्ये अशी तडफडत होती आणि इथं आल्यावर एकदम गायब कसं काय झाली. मला फक्त एवढंच बोलणं म्हणायचं आहे की आपलं हॉस्पिटल खूप चांगले आहेत, आपल्या हॉस्पिटलचे सर लोक खूप चांगले आहेत, सगळे चांगले. फक्त तुम्ही आनंदात राहा, हसून राहा, आलेल्या संकटाला मात करा. आणि मला वाटतं सोलापुरातलं आणि सोलापूर जिल्ह्यातलं पूर्ण एक नंबर असं उत्कृष्ट हॉस्पिटल आहे. कुछ दिवसाचा होती तो प्रसंग सेलिब्रेट करणे हा हा जो प्रकार आहे मी आता मी पहिल्यांदाच बघितले सोलापूर स्वतःची मी नागेश सेंटरचे पूर्ण स्टाफ मला नायरमध्ये सर भेटले होते आणि हे त्याने तिथपासून मला ट्रीटमेंट देत आहेत आणि प्रत्येक इन्फेक्शन मध्ये त्यांनी साथ दिली. ट्रेन में हर हुए इतू सांगू पण तेरे पुरे शरीर को चलाता हूँ. माझ्यावर पण परिणाम होतो, जसे डोळ्याची दृष्टी कमी होणे, ही सर्व शरीरावर कंट्रोल करतो. आणि कोण आहे रे मी डायलिसिस करून मी कमकुवत होऊ शकतो. फिर मैं हे तू छोटा समझ के भले भले जा रहा है. आताच माझा स्टमक भाव येऊन सांगितलं की तू एवढं पाणी पितोय तरी पण तू पाणी पितोय कारण तू पिलेलं पाणी फक्त स्टमक मध्येच नाही तर माझ्या मध्ये पण साचून चाललंय. त्यामुळे मला एवढं सूज येतंय तरी पण मी कमकुवत आहे. किडनी मी आता बंद पडलेलो आहे त्यामुळे तुझ्या शरीरातील पाणी काढू शकत नाहीये, तुझे रक्त शुद्ध करू शकत नाहीये किंवा इतर तुझ्या रक्तातले क्रिएटिव्ह युरिया हे काढू शकत नाही. घाबरू नकोस. माझे हे सर्व काम करण्यासाठी माझा भाऊ आहे, तो म्हणजे डायलिसिस. चलो हॅपी किडनी डे किती हॅपी किडनी डे.